नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी इथे घेऊन आलेली आहे केक रेसिपी. खूप छान सॉफ्ट आणि स्पंजी केक इथे मी बनवलेला आहे. खायला पण अगदी टेस्टी आहे आणि सोबतच इथे कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनणारा हा केक आहे. मी इथे माझ्याकडे जे घरगुती साहित्य होतं त्याच साहित्यामध्ये मी इथे हा केक बनवलेला आहे आणि खरंच केक इथे खूप छान झालेला आहे. मला अपेक्षासुद्धा नव्हती की एवढा छान आणि एवढ्या कमी इन्ग्रेडियंट्समध्ये इतका छान केक बनणार म्हणून. पण खरंच केक खूप छान झालेला आहे आणि सोबतच हेल्दीसुद्धा तितकाच आहे. मी याच्यामध्ये कोणतेही हानिकारक इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले नाही आहेत. जे आपले घरचे खायचे गोष्टी आहेत त्याच मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल किती छान असा जाळीदार केक इथे झालेला आहे. कापूनसुद्धा मी बघितला व्यवस्थित आणि खूप इझी कट होत आहे केक आणि सोबतच छान त्याला अशी जाळीसुद्धा आलेली आहेत. तर चला मग जास्त वेळ न गमावता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. तर केक बनवण्यासाठी मी जे साहित्य वापरले होते तर ते इथे मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे ना मी सगळ्यात आधी अगोदर 1 वाटी इतकं दूध घेतलेलं आहे. सोबतच 1 वाटी मी सुजी घेतलेला आहे. एका वाटीला थोडंसं 2 चम्मच कमी इतकं दही घेतलेलं आहे आणि सोबतच अर्धी वाटी इतकं मी साखर घेतलेली आहे आणि तूप घेतलेला आहे 2 चमचे इतकं आणि इनो घेतलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त एवढ्याच गोष्टी मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि थोडंसं फूड कलर मी यामध्ये ॲड करणार आहे. कारण मुलं वगैरे खातात म्हणून मी जास्त ॲड करणारच नव्हते. पण माझ्या मुलीने म्हटलं की मम्मी छान कलरफुल केक बनव, म्हणून मी इथे माझ्याकडे थोडंसं येल्लो कलर फूड कलर होता तर तो मी यामध्ये ॲड केलेला आहे. तर सगळ्यात आधी ना मी इथे इडलीचं जे भांडं असतं त्यामध्ये पाणी टाकून मी गरम करायला ठेवून दिलेलं आहे, त्यामध्ये स्टँड ठेवून. तर आता ना इथे मी घेतलेलं आहे एक पातेलं घेतलं, त्यामध्ये मी दूध टाकलं आहे आणि सोबतच इथे साखर टाकलेली आहे. तर त्याला ना मी असं 2-3 मिनिटे फिरवून घेणार आहे म्हणजे साखर विरघळेपर्यंत. तर तुम्ही ना इथे पिठी साखरसुद्धा वापरू शकता. तर मी इथे ठोकळस साखर वापरलेली आहे. तर आता ना यामध्ये दही ॲड करू आणि दही पुन्हा सोबतच तूप ॲड करूया आणि याला सारखं 2-3 मिनिटे आपल्याला फिरवत राहायचं आहे. म्हणजे जोपर्यंत ते क्रीमसारखं सॉफ्ट होत नाही तोपर्यंत त्याला फेटत राहायचं आहे. तर कंटिन्यू इथे 4-5 मिनिट आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे तेव्हाच ते सॉफ्ट होणार. तर याला ना मी आता 2-3 मिनिटे व्यवस्थित छान फिरवून घेणार आहे म्हणजे सगळं एकजीव होऊन जाईल. तर इथे बघू शकताय तुम्ही, इथे मी सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. छान असं सॉफ्ट झालेलं आहे. तर यामध्ये ना आपण टाकूया 1 वाटी रवा. तर 1 वाटी रवा यामध्ये मी टाकून घेत आहे आणि थोडंसं इथे मी फूड कलरसुद्धा टाकणार आहे. तर जसं मी सांगितलं होतं सगळ्यात आधी व्हिडिओमध्ये की मी फूड कलर थोडंसंच ॲड करणार आहे, ते पण माझ्या मुलीच्या सांगण्यावरून. तर इथे मी आता हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे आणि एकजीव करून याला 2-3 मिनिटे छान असं व्यवस्थित फिरवून त्याला मी झाकून 5 तरी मिनिट इथे झाकून ठेवणार आहे. आता ना मी इथे जे आपण केकचं बॅटर केलं होतं तर ते तिथे 5 मिनिट मी झाकून ठेवून दिलेलं आहे. आता ना एक पातेलं घ्यायचं आणि त्याला ना असं व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आणि सोबतच माझ्याकडे बटर पेपर नाही आहे तर मी इथे ना कागद वापरत आहे, जे आपल्या बुकाचा पेज असते तो वापरत आहे. तर त्यालासुद्धा मी बाहेरून आतून असं तूप लावून घेते थोडं थोडं आणि त्यामध्ये टाकून मी असं व्यवस्थित ठेवून देते त्याला. चारही बाजूनी मी त्याला छान व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं आहे. याला ना व्यवस्थित चारही बाजूनी मी असं प्रेस करून घेत आहे म्हणजे केकचं जे बॅटर टाकल्यानंतर ते बाहेर नाही निघलं पाहिजे म्हणून. तर आता त्याला मी बाजूला करून ठेवलेलं आहे आणि इथे सुजीचं जे आहे ते 5 मिनिट झालेले आहे या बॅटरला. तर तुम्ही बघू शकता इथे बॅटर किती व्यवस्थित छान सुजी किती फुगलेली आहे आणि खूप छान अशी सॉफ्टसुद्धा झालेली आहे. तर आता ना त्यामध्ये मी इथे बॅटरमध्ये इनो टाकलेला आहे आणि इनो टाकून मी त्याला असं फुगवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता इनो टाकल्यावर ते किती छान व्यवस्थित त्याला असं फेस येत आहे. इनो टाकल्यानंतर ना याला आपल्याला वेळ गमवायचा नाही आहे. पटकन इनो टाकल्याच्या नंतर आपल्याला आपल्या पातेल्यामध्ये टाकून याला लवकर आपल्याला ठेवून द्यायचं आहे. नाहीतर काय होते ते केक जो आहे तो तुमचा सॉफ्ट आणि स्पॉन्जी आणि जाळीदार होणार नाही.
म्हणून आपण बॅटरला लवकर पॅनमध्ये टाकून पातेल्यात टाकून आपण कढईमध्ये ठेवून देऊया. तर इथे आपल्याला 30 मिनिटे वेट करायचं आहे. तर इथे ना 30 मिनिटे इतके झालेले होते. तर मी आधीच ना इथे पातेल्यात टाकून ठेवलेलं होतं. तर व्हिडिओ तो शूट करायचा राहून गेला. तर इथे बघू शकताय तुम्ही 30 मिनिटे झालेले आहेत. तर इथे बघू शकताय तुम्ही. तर आता केक शिजला की नाही ते या चाकूच्या मदतीने आपण त्याला असा उभा काढायचा आणि उभा काढला त्याला जर काही चिकटलं तर समजून जाईल की तो शिजलेला नाही आहे. तर माझा सुद्धा केक इथे शिजलेला नव्हता. तर मी इथे 2-3 मिनिटे आणखी इथे शिजू दिलेला आहे आणि मग नंतर चाकू टाकून बघितलं तर तो शिजलेला होता. तर आता मी त्याला इथे काढून घेतलेला आहे आणि तो सोबतच आता तो गरम आहे तर त्याला मी थंड करायला ठेवलेला होता. तर इथे ना 5 मिनिट तो थंड झालेला होता आणि जसा तो थंड झाला तसाच तो आपोआपच ना ते काठं असं सोडू लागलेला होता. मी याला बिलकुल चाकूच्या मदतीने वगैरे काढलेलं नाही आहे. तो स्वतःहून पातेला सोडलेला आहे, स्वतःहून निघलेला आहे. तर इथे बघू शकताय व्यवस्थित छान आणि खरंच खूप छान केक इथे झालेला आहे. तर त्यावरचं जे कागद होतं ते मी इथे काढून घेतलेलं आहे आणि बघू शकताय जाळीदार केक इथे किती व्यवस्थित झालेला आहे.